नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गृहिणींचा वेळ आणि पैसे वाचवणाऱ्या 10 अत्यंत महत्त्वाच्या आणि भन्नाट किचन टिप्स पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मऊ लुसलुशीत चपातीसाठी चपातीचे पीठ मळताना त्यात पाण्यासोबत 2 ते 3 चमचे कोमट दूध किंवा थोडे साय घालावे। यामुळे चपात्या अतिशय मऊ होतात आणि बऱ्याच वेळात मऊ राहतात। मिरची जास्त दिवस टिकवण्यासाठी हिरव्या मिरच्या बाजारातून आणल्यावर त्या धुवून पूर्णपणे सुकून घ्याव्यात। त्यानंतर मिरच्यांचे देठ तोडून एका एअरटाईट डब्यात खाली कागद ठेवून साठवल्यास मिरच्या महिनाभर ताज्या राहतात। भाजीला हॉटेलसारखी तरी किंवा कट येण्यासाठी भाजीमध्ये मसाला किंवा वाटण परतून झाल्यावर त्यात नेहमी कोमट किंवा गरम पाणी घालावे। थंड पाणी घातल्याने भाजीची चव बिघडते आणि तरी तेल वर येत नाही। जळलेले भांडे स्वच्छ करण्यासाठी जर एखादे भांडे जळाले असेल तर त्यात पाणी भरून 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 लिंबाचा रस टाकून पाणी उकळून घ्यावे। जळलेला भाग अगदी सहज निघून जातो। लिंबामधून जास्त रस काढण्यासाठी लिंबू कापण्यापूर्वी ते हाताने ओट्यावर थोडे दाबून गोल फिरवून घ्यावे किंवा काही सेकंद कोमट पाण्यात ठेवावे। यामुळे लिंबामधून खूप जास्त रस निघतो। मुंग्या पळवून लावण्यासाठी स्वयंपाकघरात किंवा साखरेच्या डब्याभोवती मुंग्या होत असतील तर तिथे 2 ते 3 लवंगा किंवा दालचिनीचा तुकडा ठेवावा। लवंगाच्या उग्र वासाने मुंग्या लगेच पळतात। मिक्सरचे पाते तीक्ष्ण करण्यासाठी मिक्सरचे पाते बोथट झाले असल्यास मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 चमचे मोठे खडे मीठ घालून मिक्सर 1 मिनिट कोरडाच फिरवून घ्यावा। पाते पुन्हा तीक्ष्ण होतात। बटाटे लवकर उकडण्यासाठी बटाटे उकडताना पाण्यात थोडे मीठ घालावे आणि बटाट्याला सुरीने मधोमध हलका कट द्यावा। यामुळे बटाटे लवकर उकडतात आणि त्याची सालेही सहज निघतात। गॅस शेगडी चमकवण्यासाठी गॅस शेगडीवर थोडे कोलगेट पेस्ट किंवा बेकिंग सोडा लावून जुन्या टूथब्रशने घासून ओल्या कपड्याने पुसून घ्यावे। शेगडी अगदी नव्यासारखी चमकू लागते। मटार किंवा हिरव्या भाज्यांचा रंग टिकवण्यासाठी मटार, फ्लॉवर किंवा पालेभाज्या उकळताना पाण्यात अगदी चमचाभर साखर घालावी। यामुळे भाजी शिजल्यानंतरही तिचा हिरवागार रंग तसाच राहतो। तर या होत्या आजच्या 10 सोप्या किचन टिप्स। यातील कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।